नमस्कार मंडळी. आता आंब्याचा सीझन चालू आहे ना, तर सारखे आंबे खाऊन पण कंटाळा येतो किंवा आमरस, पुरी असं खाऊनच सारखं कंटाळा येतो. काहीतरी आंब्याचा असा नवीन पदार्थ खाऊ वाटतो. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याची छान अशी तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत आंब्याची बर्फी. तर त्यासाठी मी ते 1 वाटी एवढा आंब्याचा गर घेतलेला आहे. तर सुरुवातीलाच कुठल्या एखाद्या वाटीने मोजून घ्यायचं किंवा कपाने मोजले तरीसुद्धा चालेल. तर सगळ्यात अगोदर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 1 वाटी आंब्याचा गर मी टाकून घेतलेला आहे. आता त्याच वाटीने 1 वाटी भरून ते एवढा सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. तुम्हाला सुकं खोबरं नसेल वापरायचं ना, तर तुम्ही ओला नारळाचा किस घेतला तरीसुद्धा चालेल. तर हा सुका खोबऱ्याचा किस ना कुठल्याही किराणा दुकानामध्ये एकदम सहज भेटतो. तर 1 वाटी एवढाच घेतलेला आहे. आता त्याच वाटीने इथं आपल्याला लगेच अर्धी वाटी एवढी साखरसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर तुम्ही ना गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता. कारण ना कधी-कधी कोणाचे आंबे ना जास्त गोड असतात किंवा कोणाचे थोडेसे आंबट पण असतात. तर त्या गोडाच्या प्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मी इथं अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याला मी फिरवून घेतलेलं आहे. मस्त छान असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आता मी याच्यामध्ये दूध किंवा पाणी वगैरे काही नाही टाकलेलं. दूध वगैरे काही आपल्याला वापरायचं नाही, असंच याला बारीक करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती एक जाड असलेली कढई ठेवायची. कढई जाड असलेलीच वापरा, पातळ बुडाची कढई अजिबात वापरायची नाही. तर कढई मी गॅसवर ठेवलेली, गॅस अजून अजिबात मी चालू केली नाही. अशीच आपल्याला अगोदर हे सगळं मिश्रणाच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर मग गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि कमी गॅसवरती ना व्यवस्थित याला असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने गॅस कमीच ठेवायचा, गॅस फास्ट ठेवायचा आणि नाहीतर हे मिश्रण खाली तळाला चिकटू शकते त्यामुळं आणि सतत असं हलवत राहायचं आणि कमी गॅस ठेवायचा आपल्याला पूर्ण बर्फी होईपर्यंत. अगदी झटपट 2 ते 3 साहित्यात ही बर्फी बनवून तयार होते. तर बघू शकता 2 ते 3 मिनिट झालेले. आता आपल्याला याच्यामध्ये फक्त 1 चमचा एवढं तूप टाकून घ्यायचं आहे. कारण नारळाला ना स्वतःचं भरपूर असं तेल असतं, त्यामुळे मी इथं 1च चमचा तूप वापरले. शक्यतो या बर्फीला तूप जास्त लागतच नाही. तर 1 चमचा तूप टाकलेले. आपल्याला एकूण 2 चमचे तूप याच्यामध्ये टाकायचे. आता सुरुवातीला इथे 1 चमचा तूप टाकून घेतलेले. आता तूप टाकल्यानंतर ना व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सतत अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. जोपर्यंत मिश्रण कढई सोडत नाही आणि एका ठिकाणी याचा व्यवस्थित असा गोळा होत नाही आणि आपलं बर्फीसाठी परफेक्ट तयार होत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीने सतत हलवायचे. म्हणजे हे तळाला अजिबात चिकटत नाही. अशा पद्धतीने एकदम साधी सोपी, ना दूध पावडर, ना दूध, ना खवा काही वापरलं नाही तरी पण छान अशी आपली बर्फी बनवून तयार होते. तर जोपर्यंत मिश्रण आपलं व्यवस्थित तयार होते तोपर्यंत एखाद्या ताटाला तेल किंवा तूप लावून सेट करून घ्यायचे, जेणेकरून बर्फी आपल्याला पटकन जमण्यासाठी पटकन असं होईल, जास्त टाईमपास पण होत नाही. तर बघू शकता इथं आपलं मिश्रण पण व्यवस्थित असं एकाच ठिकाणी असं गोळा होतं आहे. आता मिश्रण तयार झालं की नाही पाण्यासाठी अशा पद्धतीने चमचा आपल्या याच्यामध्ये उभा ठेवायचा आहे. तर बघू शकता चमचा एकदम उभा तयार राहतो आहे, पडत नाही आहे, खाली उभा ठेवला नसत राहतो म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट आहे. आता लास्टमध्ये आपल्याला 1 चमच्यासारखं तूप टाकायचं आहे. फक्त एकूण 2 चमचे तुपामध्ये आपण हे बनवलेलं आहे. आता परत तूप टाकल्यानंतर व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं एकजीव याला करून घ्यायचं. तर बघू शकता छान असं आपलं मिश्रण मऊसूत बनवून तयार झालेलं आहे आणि एकदम मस्तही दिसू राहिलेलं. अगदी बघताच क्षणी खावंसं वाटणार एवढं छान आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर बघू शकता हे मिश्रण कढईला थोडंही चिकटत नाही आहे, पूर्ण कढई सोडते. म्हणजे आपलं मिश्रण आहे ना बर्फी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. जास्त तेवर कुक वगैरे करायचं नाही आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ज्या ताटामध्ये आपण ज्या ताटाला तेल किंवा तूप लावलं त्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे ह्या ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. तर आता आहे ना आपल्याला एखाद्या चमच्याने व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे. तर जे मिश्रण गरम असतं ना त्यामुळे थोडंसं चमच्याला चिकटण्याची शक्यता असते. पण अशा पद्धतीने तुम्हाला बर्फी किती जाड पाहिजे किंवा पातळ किती पातळ त्या पद्धतीने हे व्यवस्थित त्याला सेट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित मी याला सेट करून घेऊ राहिले. आता तुम्हाला जर वेलची पावडर टाकायची असेल तुम्ही वेलची पावडरसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. मी टाकायचं विसरून गेले, त्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल ना तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. मी असंच केले. असंसुद्धा एकदम छान हे लागतं, एकदम छान असा आंब्याचा फ्लेवर येतो, त्यामुळे मी इथे वेलची पावडर नाही टाकलेली. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला मी मिक्स करून घेतलेले आहे. आता तुम्हाला याच्यावरून ड्रायफ्रूट्स लावायचे असेल ना कुठले ड्रायफ्रूटसुद्धा लावून घेऊ शकता. मी एकदम प्लेन ठेवले, प्लेनसुद्धा एकदम छान दिसतं. आता याला असंच आपण थोड्या वेळासाठी हलकंसं असं कोमट करून घेऊया. तर बघू शकता थोडा वेळ झालेला आहे. हे मिश्रण आणून गरमच आहे, म्हणजे हलकंसं असं कोमट आहे. तोपर्यंतच आपल्याला काय करायचं आहे, याला कट करून घ्यायचं. तर वड्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारात कट करून घेऊ शकता. मी तर चौकोनी आकारामध्ये याला कट करून घेऊ राहिले आणि कट करण्यावरून तुम्हाला समजत असेल किती मऊसूत ही बर्फी बनवून तयार झालेली आहे. थोडंही मिश्रण चाकूला चिकटत नाही आहे, म्हणजे आपली परफेक्ट अशी बर्फी बनलेली आहे.
आता बघू शकता तुम्ही किती मस्त ही बर्फी दिसू राहिलेली आहे. बाजारामध्ये एवढं महाग भेटणारी आपली घरीच 2 ते 3 साहित्यात आपली बर्फी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. घरातले लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे आवडीने खातील. आपण याच्यामध्ये मिल्क पावडर, खवा, दूध, साखर, दूध, रवा असं काही वापरले तरी पण आपली छान अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. सारखं आंब्याचा आमरस वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीने कधी वेगळं असं ट्राय केलं नाही, घरातले सगळेच आवडीने खातात. तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. अजून हलकी कोमट आहे तरी पण एवढी छान दिसू राहिली आणि थंड झाल्यावर आणखी छान ही सेट होते. तुम्हीसुद्धा करून बघा. आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.